नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये आपण अशा ज्या चिटफंड घोटाळ्याच्या ज्या बातम्या ऐकत असतो, गोरगरिबांची पिळवणूक करून हे चिटफंडवाले जे आहेत ते मोठे होतात, अनेक आपले व्यवसाय आपले इतर ठिकाणी थाटतात आणि गोरगरिबांची ह्याच्यामध्ये पिळवणूक करतात। असाच काहीसा प्रकार घडला आहे पिंपरी चिंचवड येथे। पिंपरी चिंचवड येथील या राजरत्न चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे, हा सध्या आम्ही नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर पूर्णानगर चिखली प्राधिकरणामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून जे आहेत ते इथं नागरिक जे आहेत ते या चिटफंडमध्ये पैसे भरतायत। छोटे मोठे व्यावसायिकदार इथे आपल्याला आज जर आपण बीशी जर भरली, उद्या आपल्याला इकट्ठा पैसे येतील, आपल्याला कुठेतरी तोच व्यवसायाला कुठेतरी लावता येईल, ह्या हिशोबाने ह्या नागरिकांनी जो आहे तो पैसा या राजरत्न चिटफंडमध्ये जो आहे तो गुंतवलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय। हे माझ्याबरोबर इथले सगळे काही नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, काय सांगाल, खरं तर राजरत्न चिटफंडमध्ये तुम्ही किती दिवसापासून पैसा गुंतवत आहात? सर, ही राजरत्न एकच कंपनी नाही आहे, राजयोग चिटफंड कंपनी, राजयोग चिटफंड कंपनी आणि राजरत्न चिटफंड एकच मालक आहेत। सगळे 5-5 संचालक आहेत। 2018 मध्ये आमच्याकडून यांनी ठेव योजना चालू केली। दरमहा 1 लाख रुपये भरायचे, 25 महिने पूर्ण झाल्यावर 25 लाख परत मिळतील, एक्स्ट्रा परतावा मिळेल म्हणून आम्हाला फसवलं। आम्ही 24-24, 25-25 महिने पैसे भरले, चेक दिले आम्हाला, एकही चेक बँकेत वटला नाही। किती वर्षापासून तुमची किती अमाऊंट रखडली याच्यामध्ये? 3 वर्षापासून 70 लाख रुपये आमचे अडकलेत। तुमची एकट्याची 70 लाख रुपये? 70 लाख। काय तुम्हाला सांगितलं जात होतं तुम्ही ज्यावेळेस अमाऊंट घरी घ्यायला जात होतात त्यावेळेस? सध्या चेक भरू नका, मी तुम्हाला ऑनलाईन करतो, RTGS करतो, असं करतो तसं करतो, सगळं फसवलं। कोण बालक आहे याचा? संतोष रामदास बरबडे, सारिका रामदास बरबडे, मुळे, हांडे असे 5 लोक संचालक आहेत। खरं तर तुम्ही मगाशी चर्चा करत असताना काका म्हणलेत की तुम्ही याला कुठेतरी राजकीय वरदस्त आहे। आम्हाला सांगतो, मी दिलीप वळसे पाटलांचा जवळचा कार्यकर्ता आहे। तुम्हाला माहीत आहे का? म्हटलं नाही, आम्हाला माहीत नाही आहे। विनाकारण चांगल्या माणसाचं नाव खराब करताय असं आम्हाला म्हणायचं। तुम्ही ज्यावेळेस पैशाचा परतावा मागण्यासाठी जात होतात त्यावेळेस तुम्हाला पिस्टल वगैरे असं काही धमकावत होतं का? पिस्तूल आतमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्यासमोर बसल्यावर तो बंदूक किंवा पिस्तूल जे असेल ते टेबलवर काढून ठेवतोय, धमकी देतोय। आणि ह्या साहेबांना खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे चिटफंड आहे। खरं तर राजरत्न चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड ह्यामध्ये अनेक नागरिकांनी पैसा गुंतवला होता। त्या नागरिकांना जो बरबडे नावाचा जो व्यक्ती आहे संचालक, त्या व्यक्तीकडून वारंवार यांना या ठिकाणी ज्यावेळेस पैशाचा परतावा मागण्यासाठी आल्यानंतर पिस्टलचा धाक दाखवून नागरिकांना धमकवलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। माझ्यासोबत नागरिक आहेत, नागरिकांकडून जाणून घेतोय, तुम्ही किती वर्षापासून पैसे भरत होतात? मी यांच्याबरोबर 10 वर्षापासून पैसे भरत होतो। शेवटचे आता 5 वर्षापासून माझं 5 लाख रुपये अडकलेले आहे। आणि विचारलं तर काय करायचं तू कर, आणि मी याला 2 वेळा मी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। यांना मला एक सांगा, एवढं 15-20 करोड रुपयाचे यांचे लपडलेले आहेत आणि यांचे सेक्टर 4 संतनगर मोशी प्राधिकरणाला बंगलो आहे, त्याच्या भावाचं कंपनी आहे MIDC बोस्टरमध्ये, आणि सुपा MIDCला 2-2 लक्झरी हॉटेल आहे, परत त्यांचे ट्रान्सपोर्ट आहे। ह्या हरामखोराला लोकांचे पैसे बुडवायला मागे कोणाचा सपोर्ट असेल तर शिवाय काही करणार नाही एकटा माणूस। जर याला पैसे जर द्यायचे असलं ना, प्रत्येक लोकांचा आज मॅडम आहे, ते मॅडम मी त्यांचे शेजार राहतो, हे जे बरबडे आहे त्याचे शेजार राहतो, ते मॅडम रात्री आणि दिवस येतो आणि लोकांना आज देतो उदय देतो, आज देतो उदय देतो, आणि जास्त जर तुम्ही फोर्स केलं ते धमकी देतो। आणि हे माणसाला काय करायचं? कोण धमकी देतो? ते संतोष बरबडे आणि 4 लोकांना बोनसर घेऊन फिरतो कारमध्ये। त्यांचे लक्झरी लाईफ चालू आहे, सगळे चालू आहे। सर्व प्रकरणामध्ये या सर्व प्रकरणामध्ये चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती? हो, मी 3 वेळा मी बोलवलं होतं, पण काय आता पोलीस स्टेशनला आले तर पोलिसला बोलतो, साहेब आम्ही देतो 1-2 महिन्यामध्ये। 1 महिना दाखल केली का? तक्रार घेतच नव्हती त्यावेळा। म्हणजे तक्रार दाखल केली का? आता दाखल केलेले, मागच्या आठवड्यामध्ये दाखल केलेले। मागच्या आठवड्यामध्ये सर म्हणलं 3 करोडचे जर प्लस पुढे असेल त्यांचं नॉन बोर्ड ऍक्ट म्हणून काहीतरी आहे म्हणतो, तेव्हा नॉन अवेलेबल
किती अमाऊंट दाखवली त्याच्यामध्ये? 3,85,07,72 काहीतरी आहे. किती लोकांचे ते? जवळपास आता एक 38-40 लोकांचं आहे. 40 लोक आहेत. हा. अनेक सभासद याच्यामध्ये परत अजून बाहेर पडतील, कारण तुम्ही आता बाहेर जवळपासून पिंपरी चिंचवड मध्ये 500च्या पुढे लोक आहे आणि जवळपासून मला वाटतं 10 ते 12 करोड रुपये असेल असं वाटतं मला. खरं तर आपण बघतोय याच्यामध्ये जे राजरत्न चिटफंड आहे याच्यामध्ये राजकीय वरदस्ता असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. असं नागरिक म्हणतायत की या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांचं सुद्धा याच्यामध्ये नाव ओवलं जाते, कारण जो काही संतोष बरबडे आहे त्यांच्याकडून सांगितलं जाते की या ठिकाणी मी दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मी इथला स्थानिक असल्यामुळे माझं तुम्ही काहीही करू शकत नाही आहे, त्यामुळे मी तुमचे जे पैसे आहेत ते परत देऊ शकणार नाही आहे असं देखील नागरिकांना म्हटलं जाते. नागरिक ज्यावेळेस परतावा मागण्यासाठी जात आहेत त्यावेळेस नागरिकांना पिस्टलचा दाखवत असल्याचं या ठिकाणी नागरिक सांगतायत. माझ्याबरोबर महिला आहेत त्या. ताई, खरं तर आपण बघतोय तुम्ही घरातल्या संसारातून काही एक रुपया जो आहे तो साचवला होता, कारण व्यवसायात ज्यावेळी आम्ही पैसे भरत होतो त्यावेळी आमची परिस्थिती नव्हती, तरीही आम्ही कोणाकोणाकडून पैसे जमा करून 5 लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवले अधिक परतावा देऊ या उद्देशाने. तर शेवटचे 2 हप्ते बाकी होते, तर त्यांचा एक माणूस हप्ता मागण्यासाठी पैसे मागण्यासाठी घरी आलेला. तर मी त्याला सांगितलेलं की आम्हाला घर घ्यायचं आहे, तर आम्हाला काही रक्कम लवकरात लवकर भेटली तर बरं होईल, 1च महिना राहिला आहे. तर तो मला म्हटला की मॅडम तुमचे जे पैसे आहेत आपण हीच भिशी पुढं कंटिन्यू करू. आणि त्याच्यानंतर थोडीशी आम्हाला शंका आली, तर मग मी मिस्टरांना सांगितलं की ह्याच्यात काहीतरी हे गैर आहे. तर मग तिथून पुढं त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. तर 1 वर्ष तर तो काही 2-2, 3-3 महिन्याच्या तारखावरती लेट करत गेला की आज देऊ उद्या देऊ असंच चालू होतं त्याचं. नंतर त्यांनी जे चेक दिले होते आम्हाला तर ते बाउन्स झाले. त्याच्यानंतर आम्ही तक्रार वगैरे करायला सुरुवात केली. संतोष बरबडे ह्या व्यक्तीचं नाव आहे. हा खरं तर राजरत्न चिटफंड हा चालवतोय. मला असं समजतं की नागरिकांकडून की ते स्वतः चेक आणण्यासाठी जात होते. हो, महिलांबरोबर तर एवढे गोड छान बोलायचे की एकदम भावासारखं रिलेशन असल्यासारखं दाखवायचे. गोड बोलून त्यांनी फसवणूक केली लोकांची. गोड बोलून गळा कापला. हो, घरी येऊन पैसे घेऊन जात होते ते. संध्याकाळी किती वाजता? कोरोना पिरियडमध्ये सुद्धा आम्ही पैसे बोलून त्यांना पैसे दिलेले. बंद असताना सुद्धा आमचे बिझनेस बंद असताना सुद्धा ह्या माणसाला आम्ही पैसे दिलेले. आणि आमचे एवढं खून पैसे नाही केलेले पैसे ह्या माणसाला परत द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि याला काय कमी आहे? काय ना काय कमी आहे ना? यांचे रोज लक्झरी लाईफ आहे. आणि आम्ही नोकरी करून 5,000 रुपये दर महिना ह्याला भरत होतो. 3 BC होती माझी, पूर्ण होऊन 2021 मध्ये पूर्ण झाली, अजूनही दिले नाही. 2 दिली, 1 अजून रखडलेला आहे. 2 वर्षापासून फोन केल्यावर म्हणतात की नाही करतो, पुढच्या महिन्यात करतो, नेक्स्ट मंथ करतो असं सांगून 2 वर्ष झाले. आज मी तेच बघायला आलो होतो. मला माहीत नव्हतं की इथे असं प्रकरण चालू आहे. मी आज बघायला आलो होतो की काय म्हणतात. मागच्या महिन्यात आलो होतो मी, तेव्हा पण म्हटलं की नाही तुम्ही काहीच करू नका. मी FIRला सांगितलं होतं की मी FIR करणार, तर ते म्हटलं तसं काही करू नका, मी पुढच्या महिन्यात करतो. हे सगळं प्रकरण जे आहे ते मी नोकरी करतो, म्हणजे 20,000ची नोकरी करून मी यांना 5,000 रुपये भरत होतो. आता असंच परिस्थिती आली आहे की माझ्या मिसेसचं ऑपरेशन होतं तेव्हा सुद्धा यांनी पेमेंट दिलं नाही. आणि यानं संतोष सरांना मी किती वेळा फोन केला, फोन उचलायचं नाही. व्हॉट्सअपवर टाकला की असं माझी परिस्थिती आहे, त्याचं पण काही रिप्लाय नाही. आणि ऑफिसमध्ये खरं तर आपण बघतोय खरं तर गोड बोलून या नागरिकांचा गळा कापलाय असंच म्हणावं लागतंय, कारण ह्याच्यामध्ये राजकीय वरदास असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. संतोष बरबडे हा व्यक्ती जो आहे राजरत्न जो चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड जो चालवतोय याच्यामध्ये खरं तर ह्या सर्व नागरिकांचा जो आहे तो पैसा यांनी गुंतवला आहे. खरं तर सध्या या राजरत्न चिटफंड ऑफिस समोर सध्या आता आपण बघतोय 20 ते 25 नागरिक ज्या ठिकाणी जमा झालेले सध्या पाहायला मिळण्यात आहेत. हे सर्व प्रकरण जे आहे ते सध्या चिखली पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहे, परंतु चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर नागरिकांना तुम्हाला न्याय दिला पोलिसांनी? नाही, आता प्रोसेसमध्ये आहे, सांगतो म्हटलं ते. सांगतो म्हटलं. तक्रार कधी दाखल केली? आम्ही केली 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला. आतापर्यंत अजून पोलिसांकडून त्याच्यावरती कारवाई झाली नाही? फोन करून बोलून घेतो म्हटलं ते. फोन करून बोलून घेते. फोन करून बोलून घेतो म्हटलं. पण पोलिसांकडून आतापर्यंत 15 ऑगस्ट पासून आतापर्यंत कारवाई झालीच नाही. नाही, कारवाई नाही, काही झालं नाही अजूनपर्यंत. त्यांना अजूनपर्यंत अटक झालं नाही. का नाही झालं? व्हायलाच पाहिजे होतं. आम्ही FIR केलं, FIRची कॉपी पण आलेले, पण त्यांच्यावरती 15 ऑगस्ट पासून आज जवळपासून 22 तारीख आहे. त्यांना अटक व्हायलाच पाहिजे होतं,
पण अजून पोलिसांनी तुमच्या सध्या डोळ्यामध्ये धूळफेक केली? असं सांगता येत नाही, पण ते म्हणतो आम्हाला आम्ही प्रोसेसमध्ये आहे आम्ही. खरं तर हे सगळं प्रकरण जे आहे ते खूप गंभीर गंभीर आहे. कारण ह्या नागरिकांनी जो आपल्या घर प्रपंचातून जो पैसा साठवला होता, जो बीसीच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या कामी येईल, तोच पैसा सध्या आता या जो राजरत्न चिटफंड आहे, याच राजरत्न चिटफंडमध्ये जो आहे तो पैसा जमा केला होता. आणि तोच राजरत्न चिटफंड जो संचालक आहे, जो संतोष बरबडे, हा सध्या आता पैसे देत नसल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. तुम्ही किती दिवसापासून पैसे भरत होतात? मी मागच्या 5 वर्षापासून भरत होता. मग ज्यावेळेस माझं BC संपली त्यावेळेस मी पैसे मागायला आलो, तर त्यांनी मला 2-3 लोकांनी मिळून दम दिला आणि खिशातून बंदूक काढून टेबलवर ठेवला आणि तुला कसं करायचं आम्ही करू, अशी तशी त्यांनी हे दिलं, धमकी दिल्यात. बापरे, पैसे तुमच्या असताना सुद्धा त्यांनी म्हणजे गोड बोलून तुमच्याकडून ज्यावेळेस पैसे घेतले, बीसी चालू केली, ज्यावेळेस तुम्ही पैशाचा परतावा मागण्यासाठी गेलात, त्यावेळेस यांना पिस्टल घेऊन धमकवल्याचा प्रकार घडल्याचा नागरिक सांगतायत. किती पैसे होते तुमचे? माझे 3 लाख रुपये. 3 लाख रुपये होते. काय व्यवसाय करता, काय काम करता तुम्ही? आमचे शॉप आहे, VMC मशीनची. VMC मशीन शॉप आहे. म्हणजे या भोसरी MIDC मध्ये जे काही छोटे छोटे व्यावसायिकदार आहेत त्यांनीच आपल्याला कुठंतरी ही BC चालू झाल्यानंतर कुठंतरी त्याची अमाऊंट मिळेल, त्याच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाला कुठंतरी मदत होईल, अशाच पद्धतीने या ठिकाणी नागरिकांनी जो आहे त्या ठिकाणी BC चालू केली होती. तुम्ही किती वर्षापासून BC भरत होतात? 3 वर्ष झाले. 5 लाखची 2 BC होती. आतापर्यंत त्याचा भेटलं नाही. चेक दिला त्यांनी एक वर्षाचा 78,000चा. त्यांना मागितलं तर ते म्हणतात नाही माझ्याकडे पैसे नाही, जेव्हा होईल तेव्हा भेटेल तुम्हाला. जेव्हा येतील तेव्हा देतील? हो. बापरे. मी आता सगळं पोलीस ठाण्यामध्ये सगळे हे प्रकरण गेले. पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुमची? कारवाई व्हायला पाहिजे यांच्यावर. कारवाई व्हायला पाहिजे. 15 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी तक्रार दाखल केली, अजून देखील कारवाई झाली नाही. काय वाटतं याच्या पाठीमागं कुणाचा हात असेल? बघा, पॉलिटिकल सपोर्ट असेल त्याचा. पॉलिटिकल सपोर्ट असेल. खरं तर आपण बघतोय या ठिकाणी जे राजरत्न चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ते या ठिकाणी या नागरिकांची जी आहे ती फसवणूक केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. खरं तर आपण बघतोय असे अनेक प्रकरण येत आहेत समोर. चिटफंडमध्ये अनेक असे घोटाळे झाल्याचा या ठिकाणी प्रकरण आपल्याला समोर येत आहेत. खरं तर आपण बघतोय या ठिकाणी सध्या जे पूर्णा नगरमध्ये चिखली प्राधिकरणामध्ये या ठिकाणी राजरत्न चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड आहे. या राजरत्न प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक आहेत संतोष बरबडे यांनी जवळपास जसं बघायला जर गेलं तर 3 ते 4 CRचा जो आहे तो या ठिकाणी या नागरिकांचा घोटाळा केला सध्या पाहायला मिळतोय. अनेक दिवसापासून जे आहे ते यांचे पैसे थकवलेत, जे BCचे पैसे थकवलेत. सध्या आता जे संतोष बरबडे आहेत ते सध्या आता पोलिसांना मिळत आहेत का, पोलीस त्याच्यावरती कारवाई करणार का, हे सध्या आता पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आज यांनी जो काही पायी जमवला होता पैसा तो BCच्या माध्यमातून त्यांनी जमा केला होता. संतोष बरबडे जो काही संचालक आहे तो आता पैसे देत नसल्याचा जो आहे आरोप या नागरिकांनी केलेला सध्या पाहायला मिळून येतोय. तत्पुरती इतकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे की चिखली पोलीस स्टेशन याच्यावरती कोणतं पाऊल उचलणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण या पाठीमागं या सर्व प्रकरणामध्ये एक राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय. दिलीप वळसे पाटील यांचा मी जवळचा कार्यकर्ता आहे असं या नागरिकांनी जे आहे ते संतोष बरबडे असं म्हटल्याचं यांनी सांगितलेलं सध्या पाहायला मिळून येते. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.